नाशिकच्या देवळा आणि चांदवड परिसरामध्ये जो निकृष्ट जो मध्य प्रदेश इंदूरमधून जो कांदा आला, त्यामुळं जी शेतकरी संघटना असो, प्रहार संघटना असो, यांनी जो कांद्याच्या काही गाड्या अडवत सगळा निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आता आपण आता देवळा इथे आलो असून आज रिअॅलिटी चेक केले. या ठिकाणी काही ठिकाणी छोट्या कांद्याचं जरी आढळून आलं, मात्र आपण आता बघू शकतो या ठिकाणी नाफेडचे जे केंद्र आहे, या ठिकाणी कुठलाही बोर्ड दिसत नाही आणि या ठिकाणी मोठा गेट लावून ठेवला असल्याने या ठिकाणी सामान्य माणसांना सुद्धा मध्ये जाऊ देण्यात येत नसल्याने आता शेतकऱ्याचा जो माल आहे, खरेदी तर आहेच पूर्णपणे बंद. मात्र या ठिकाणी नाफेडचं केंद्र असून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बोर्ड लावलेला नाही आणि याच्यावर शासकीय लोकांचं देखील नियंत्रण नाही, असं एक जो आहे अधिकाऱ्यांशी बोलताना आपल्याला समजलं. मात्र आता जे सध्या देवळाच्या वासगाव आपण या परिसरात असून या ठिकाणी या ठिकाणी कांदा साठवलेला आहे. मात्र या ठिकाणी कुठलाही कोणत्याही माणसाला मध्ये जाता येत नाही आणि माध्यमांना सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध करण्यात आला असून या ठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. त्यामुळे आता नाफेडची खरेदी कुठेतरी वादात सापडली काय असाच एक प्रश्न निर्माण झाला आहे. एम-आरसाठी संतोष खताळ, नाशिक, देवळा.